श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे विशेष, तो म्हणजे कसा तर आज आहे दुर्गाष्टमी। दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत किंवा दुर्गाष्टमी आपण का साजरी करतो आणि दुर्गाष्टमी म्हणजे काय याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तर सर्वप्रथम दुर्गाष्टमी म्हणजे काय, तर दुर्गाष्टमी हा नवरात्रमधील 8वा दिवस असून हा दिवस देवी दुर्गेच्या उग्र आणि शक्तिशाली रूपाची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। याचं जर महत्त्व पाहायला गेलं तर या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला असं मानलं जातं। त्यामुळे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो आणि देवीच्या शक्ती, धैर्य आणि संरक्षण या गुणांची पूजा केली जाते। भक्त या दिवशी म्हणजेच आपण सर्वजण या दिवशी देवीकडे संकटातून मुक्ती, सुख, समृद्धी आणि यश यासाठी प्रार्थना करत असतो। या दिवशी काय केलं जातं तर या दिवशी कुमारिका पूजन केलं जातं, कन्यापूजन केलं जातं। 2 ते 10 वर्षाच्या लहान मुलींना देवी स्वरूप मानून पूजा केली जाते। त्यांना भोजन, वस्त्र, भेटवस्तू दिल्या जातात। विशेष पूजा आणि हवन देखील या दिवशी केलं जातं। त्याचप्रमाणे आपला दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे ते देखील तुम्ही हवनयुक्त करायचं आहे आणि हवनयुक्त देवीचा पाठ केल्यानंतर तुम्ही देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची आरती देखील करायची आहे। अनेक जण या दिवशी उपवास ठेवतात, सात्विक आहार देखील घेतात। नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा दिवस का विशेष आहे तर नवरात्रीतील सर्वात शक्तिशाली दिवसांपैकी एक, मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी विशेष असं या दिवशी देवीचं पूजन केलं जातं। थोडक्यात काय तर दुर्गाष्टमी म्हणजे देवीच्या शक्तीची उपासना करून आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्याचा आणि सकारात्मक शक्ती मिळवण्याचा पवित्र दिवस आहे। नवरात्रीत देवीची सेवा केल्याने आपल्या आंतरिक शांती व सुख, समृद्धी, लक्ष्मी आणि शक्ती प्राप्त होण्याचा हा दिवस आहे। हा दिवस अत्यंत महत्त्वाचा का आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे। आज आपण श्री दुर्गा सप्तशती या मराठी किंवा संस्कृत पोथीचा देखील घरी किमान एकतरी संपूर्ण पाठ करायचा आहे। आज घरातील श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे, कुंकुमार्चन करायचं आहे। ही सेवा यंत्रावर किंवा श्रीसूक्त स्तोत्र वाचून किंवा ललिता सहस्रनाम स्तोत्र देखील तुम्ही पठण करून श्रीयंत्रावर सुद्धा स्तोत्र वाचून हे कुंकुमार्चन करायचं आहे। 64 योगिनी यंत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी 2 वास्तुयंत्र, एक विजय पंचदशी यंत्र घराच्या व दुकानाच्या दारावर लावून त्याची पूजा करावी। दक्षिण दिशा असेल तर तांब्याचे 64 योगिनी यंत्र लावावे। 64 योगिनी यंत्राची पंचोपचार पूजा करावी। एक माळ श्री स्वामी समर्थ व नवार्णव मंत्र जप करून हे यंत्र घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला लावायचं आहे। यामुळे काय लाभ होतो तर आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते। या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते, घरात अन्नधान्याची कमी राहत नाही, सदैव भरभराट टिकून राहते। वाईट शक्ती असेल, नजरदोष असेल, या गोष्टी घरामध्ये प्रवेश करत नाहीत। जवळच्या तुमच्या केंद्रामध्ये तुम्हाला 64 योगिनी यंत्र हे किंवा विजय पंचदशी यंत्र हे तुम्हाला मिळून जाईल। आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ हा प्रत्येकाने करायचा आहे। व्यंकटेश स्तोत्राचं देखील आज पठण करायचं आहे, श्री सूक्तमचं देखील पठण करायचं आहे, ललिता सहस्रनाम देखील तुम्ही पठण करायचं आहे आणि सर्वात अतिशय महत्त्वाची कुलदेवीची सेवा म्हणजे आपली दुर्गा सप्तशती पाठाचं देखील पठण तुम्ही एक पाठ तरी आज घरात करायचा आहे। आणि दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्याला सर्वांना माहिती आहे किती याची शक्ती आहे। यामुळे काय काय गोष्टी संकल्पयुक्त जर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ जर केला तर तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतात। नवरात्री हा देवीच्या शक्तीचा उत्सव आहे। या कालावधीत देवी तत्व हे अनंतपटीत कार्यान्वित असतं। ज्या दरम्यान देवी दुर्गा असेल, लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, या देवींची आपण पूजा करायची आहे। नवरात्रीत देवींची सेवा करण्याचे अनेक फायदे होतात। शक्तिप्राप्ती होते, सुखसमृद्धी येते आणि विशेष म्हणजे शत्रूचा नाश होतो, आंतरिक शक्ती वाढते आणि आंतरिक शांती देखील आपल्याला मिळते। नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो। आपल्याला जे म्हणतो ना आपण की शत्रूचा नाश किंवा देवी दुर्गाची पूजा केल्याने शत्रुनाश होतात। आपल्याला बरेचसे असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शत्रू असतात जे काही गोड बोलून देखील आपल्या बाबतीत काड्या करत असतात। अशा शत्रूंचं देखील काहीच चालत नाही ज्या वेळेला आपण दुर्गा देवीची पूजा करतो। सुख समृद्धीची प्राप्ती करण्यासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील आपण सर्वांनी करायचा आहे। आणि नवरात्री देवीची सेवा केल्याने आपल्याला आंतरिक शांती, सुख समृद्धी, लक्ष्मी प्राप्त होते आणि आपल्या आंतरिक शक्तीचा आपल्याला नक्कीच
प्रभाव जाणवतो. आणि देवीचं ज्या वेळेला आपण स्मरण करतो त्यावेळेला आपल्या कुलदेवीची जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेला आपल्या सांसारिक अडचणी देखील दूर व्हायला लागतात. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे. कुलदेवीची सेवा या चैत्र नवरात्रामध्ये आपल्या सर्वांना करायची आहे. झाले सेवा महाराजांच्या निमित्त करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.